राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा, प्रभागाचा तसेच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल। ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांची आहे। त्यांच्या शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगले नाव आहे। ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे। माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 22 मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले। तर त्यांचा 5 वाजताच होणार होता, पण तो पक्षीय काम, बैठका, मीटिंग या सगळ्या व्यवस्था चालू होत्या, त्यामुळे थोडासा उशीर झाला। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले किसनजी जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 4 टर्मचे नगरसेवक आहेत, पण त्यांचे अन्य सहकारी आहेत, त्या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। आणि शहरातली एक चांगली लोक, ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण, राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। आता आपण किसनजी जाधव साहेबांचा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आजपर्यंत कधी निवडून आलेला नाही। नागेशजी असतील, त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे असा काही खोडा पडण्याचे फार चान्सेस कमी आहेत। पण आम्ही या प्रभागातले चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले पाहिजेत, ही आमच्या भारतीय जनता पक्षाची भावना आहे। आणि त्या भावनेतून आम्ही चांगल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं, किंवा याही लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पक्षातनं गेलो तर आम्हाला आमच्या भागाचा विकास करता येईल, प्रभागाचा विकास करता येईल, शहरासाठी काम करता येईल, ही भावना त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला। या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते। या प्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, सचिन जाधव, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता वाघमारे, उमेश जाधव, स्वप्नील शिंदे व माऊली जरग आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला।